श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्यापासून आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे. आषाढ महिना हा आपल्या हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिना मानला जातो आणि उद्या आहे आषाढ महिन्यातील पहिलाच गुरुवार. आता बघा, आषाढ महिना जो असतो तर तो भगवान श्री विष्णूंना समर्पित असतो आणि गुरुवार हा जो दिवस असतो तर तो देखील भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित असतो. आषाढ महिन्याची सुरुवात ज्यावेळेस गुरुवारी होते त्यावेळेस हा सर्वात मोठा योग मानला जातो आणि उद्याचा हा जो दिवस आहे तर तो सर्वात मोठा योग आहे. या दिवशी तुम्हाला उद्या तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून तुमच्या जीवनातील सर्व शत्रू जे आहेत तर ते संपून जातील. आपल्या घराची, पतीची, मुलांची खूप प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुरुवार हा देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वार मानला जातो. या दिवशी आपण आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विष्णू सहस्रनाम, विष्णू सहस्रनामावली, व्यंकटेश स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं असतं. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला तुळशीची विशेष सेवा करायची असते, कारण भगवान विष्णूंना सर्वात प्रिय काय आहे तर ते म्हणजे तुळस आणि तुळशीमध्ये साक्षात देवी लक्ष्मी या स्वतः निवास करत असतात. आणि सर्वांनाच माहीतच असेल की आपल्या घरातील जी काही वाईट नकारात्मक शक्ती, इडापिडा असेल तर ते सर्व तुळस जी असते तर ती शोषून घेण्याचं काम करत असते. त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असायलाच हवी. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही उद्या जरी नवीन तुळस लावली तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये दुःख येणार आहे की सुख येणार आहे ही तुळस स्वतः आपल्याला सांगत असते. तर ते कशा पद्धतीने, तर तुळस आपल्याला संकेत वेगवेगळ्या प्रकारे देत असते. जर एखाद्या घरातली तुळस ही खूप लवकर छान मस्त बहरत असेल, टवटवीत राहत असेल तर त्या घरावरती धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती होणार आहे. त्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचे हे संकेत असतात. पण एखाद्या घरातील तुळस तुम्ही बघितली की ती सतत सुकून जात असते किंवा तिची कितीही काळजी घ्या, निगा राखा तरीही ती व्यवस्थितपणे टवटवीत राहत नाही किंवा बहरत नाही, त्यावेळेस समजून जायचं की त्या घरातली जी तुळस आहे तर ती त्या घरावरती जे काही संकट येणार असतं तर ते तुळशीने स्वतःवरती घेतलेलं असतं. त्यामुळेच आपल्या घरातली तुळस ही लवकरात लवकर सुकून जात असते. त्यानंतर बघा, तुळशीच्या संबंधित अजून काही नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं, जसे की एकादशी असते, त्यानंतर पौर्णिमा, अमावस्या आणि रविवार. या दिवशी तुळशीला जल हे चुकूनही अर्पण करू नये आणि या दिवशी जर आपण तुळशीला पाणी अर्पण केलं तर त्याचे दोष आपल्याला लागतात, कारण या दिवशी भगवान श्री विष्णूंसाठी तुळशीने निर्जली उपवास हा केलेला असतो. आता बाकीचे दिवस तुम्ही पाणी देऊ शकतात, दूध वगैरे काही अर्पण करू शकतात, पण ह्या दिवसांमध्ये चुकू नये नाही. त्याचबरोबर गुरुवारी अजून छोटे छोटे उपाय आपल्याला करायचे असतात. त्यामध्ये हळदीचा एक अतिशय प्रभावी उपाय आपल्याला करायचा असतो. आपल्याला थोडीशी हळद घ्यायची असते आणि त्यामध्ये पाणी मिक्स करायचं असतं आणि त्याचं लेपन जे आहे तर ते आपल्या उंबरट्यावरती द्यायचं असतं. म्हणजेच याला हळदीने आपला उंबरटा सारून घेणे असं म्हणतात. यामुळे कोणत्याही वाईट शक्ती या आपल्या घरामध्ये राहत नाही आणि त्या घरातून नेहमी दूर राहतात. त्याचबरोबर आपण जी हळद घेतलेली आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून आपल्या कपाळावरती, कानाच्या मागे, आपल्या नाभीवरती, कंठावरती ह्या हळदीचे टिंब तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणत द्यायचे असतात. यामुळे आपल्याला जे काही दोष लागलेले असतात तर ते दूर होतात. त्याचबरोबर जी काही निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये असते तर तीही दूर होते आणि श्री विष्णूंची आपल्यावरती विशेष कृपा प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला हा जो प्रभावी उपाय आहे तर तो उद्या कधी करायचा आहे, तर उद्या सकाळीच तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. सकाळी 10-11 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करायचा आहे, कारण बघा, आपण संध्याकाळी तुळशीला कोणत्याही प्रकारचे जलपदार्थ जे असतात तर ते आपण अर्पण करत नाही. ह्या उपायाने काय होणार आहे तर बघा, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, घरा
घरामध्ये सतत अडचणी, अडथळे आणि त्याचबरोबर अनेक प्रकारचे दोष तुम्हाला जाणवत असेल, वाईट शक्तींचा प्रभाव तुम्हाला जाणवत असेल, घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल, घरामध्ये पतीची, मुलांची प्रगती थांबून गेलेली असेल, सतत भांडण, कटकट, वादविवाद होत असेल, पती पत्नीमध्ये भांडण होत असेल, अशा तुमच्या अनेक समस्यांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय जो आहे तर तो घरातील कर्त्या स्त्रीने किंवा कर्त्या पुरुषाने करावा. आता घरातील कर्ती स्त्री जी असते तर ती घराची लक्ष्मी मानली जाते. त्यामुळे घरातल्या लक्ष्मीने जर हा उपाय केला तर त्याचे अजून चांगले फायदे होतील. फक्त उपाय करत असताना काही नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं. त्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की उपाय करत असताना तिथे कोणत्याही प्रकारचे आपल्याला मनामध्ये किंतु परंतु येऊन द्यायचा नाही की मी हा उपाय केला आहे मग याचा फायदा हा मला कधी होईल किंवा मग याचा फायदा मला होईल की नाही होणार, अशा प्रकारचे प्रश्न हे मनामध्ये येऊन द्यायचे नसतात. आता हा उपाय सलग तुम्हाला 11 गुरुवार जो आहे तर तो करायचा असतो. उद्या जो गुरुवार आहे तर त्या गुरुवारपासून तुम्ही पुढचे सलग 11 गुरुवार हा उपाय करायचा आहे. मध्ये सुतक पिरियड्स आले तर ते गुरुवार स्किप करू शकता. कुठे गावाला जायला लागलं तर तेही गुरुवार स्किप करू शकता. काहीच अडचणी, अगदी साधा सोपा उपाय आहे. या उपायासाठी तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला थोडंसं गाईचं जे दूध असतं तर ते घ्यायचं आहे. तुळशीजवळ जायचं आहे. तुळशीला तुम्हाला सर्वात प्रथम हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे आहे. तुळशीच्या आजूबाजूची जागा व्यवस्थितपणे साफ स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जे आपण 1 चमचाभर दूध घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी तुम्हाला मिक्स करायचं आहे. तुळशीला धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर थोडंसं दिव्याला सुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर जे आपण 2 वस्तू घेतलेल्या आहे त्यामध्ये दूध आणि हळद जी आहे तर ती सर्वात प्रथम तुम्हाला हळद जी आहे तर ती अर्पण करायची आहे. हळद अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या हळदीवरती जे दूध आपण घेतलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे. त्यावेळी सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करत राहायचं आहे. तुळशीच्या तुम्हाला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि त्याचबरोबर तिथे बसून तुम्हाला श्रीहरी विष्णूचं स्मरण करायचं आहे. तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि तुमच्या अडचणी तुळशीला सांगायच्या आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो प्रत्येक गुरुवारी करायचा आहे. नक्की करून बघा. अगदी साधा सोपा उपाय आहे. ह्या दोन्ही वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये असतात. फक्त दूध घेताना ते म्हशीचं दूध वापरता येणार नाही. गाईचं जे कच्चं दूध असतं तर तेच तुम्हाला वापरावं लागेल, याची काळजी घ्या. तर अशा पद्धतीने हा उपाय करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी तुम्हाला श्रीहरी विष्णूंवरती अभिषेक देखील तुम्ही करू शकता. श्रीहरी विष्णूंची मूर्ती तुम्हाला एखाद्या ताटामध्ये घ्यायची आहे. हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून तुम्हाला 108 वेळेस किंवा 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस तुम्ही श्रीहरी विष्णूंच्या नामस्मरणाने त्यावरती अभिषेक करू शकता. हे अभिषेक केलेलं पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ह्या ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस त्याचे रिझल्ट हे खूप अफलातून आपल्याला मिळत असतात. तर नक्की तुम्ही हा पण उपाय करून बघा, फायदा होईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.